नमस्कार. भिडेवाडा जाती पलीकडचे माणसं या टायटल मध्येच खूप काही गोष्टी रिव्हील होतात. सो आम्ही एवढाच एक विचार केला की समाजासाठी चांगलं काहीतरी करायचं, एक चांगला संदेश द्यायचा आम्ही या चित्रपटातून प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला तर नक्कीच आवडेल. आणि आजच्या पिढीला साऊ ज्योतिबांच्या विचारांची खूप गरज आहे. तो आम्ही एक छान अशा संदेशाच्या मार्गातून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी बरोबर. नेहा जे म्हणते भिडेवाडा जाती पलीकडची माणसं या टायटल मध्येच खूप काही सांगून गेलेले आहेत डिरेक्टर ज्यांनी टायटल ठेवलं. आता तुम्हाला प्रेक्षकांना या फिल्म मध्ये काय बघायला मिळेल तर तेच की या दोघांचा संघर्ष, यांचा जीवनपट तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. खूप सिनेमे, खूप मालिका आणि नाटकं, पुस्तकं तुम्ही वाचलेले आहेत. पण आजच्या पिढीला तो संघर्ष जाणवून देण्याचं काम अजित सिरोयांनी या भिडेवाडा थ्रू केलेलं आहे. आणि त्या गोष्टीचे भाग आम्ही दोघं बनलो. त्यासाठी आम्ही पण दिलगीर आहोत आणि प्रेक्षकांना हेच बघायला मिळेल. आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड होतो हे करताना. तुम्ही पण राहाल याची गॅरंटी. नाही, खरंच एक चांगला अनुभव म्हणता येईल. कारण जेव्हा तुम्ही चांगल्या विचारावर काम करत असता तेव्हा सगळ्यांची वागणूक ही आपसुकच त्या विचारामागे असते. आमचे स्वभाव किंवा आमचे आचार, आमचे विचार कसे आहेत हे त्या गोष्टीने आमचा बॉन्ड नाही झाला. आमचा बॉन्ड झाला तो त्या विचारामुळे, त्या भिडेवाडा या प्रोजेक्टमुळे आम्ही आलो. आणि त्या विचारामध्येच आमच्या सगळ्यांची ओळख झाली. त्यामुळे ते वातावरण पण तसंच होतं. आणि मजा झाली म्हणता येणार की कधीच धीर गंभीरपणा नव्हता. शिवानी पहिल्यांदा करत होती, अजित सरांची तिला साथ होती. त्यामुळे ते पण असं पहिलं दिग्दर्शन वाटलं नाही तिचं. कारण सरांनी पण खूप मोलाचा खारीचा वाटा म्हणता येणार त्यांचा. आणि एक्साइटमेंट होती, वातावरण आपलं आपलंच होतं. मोठे आता तुम्ही बघू शकतात, कास्ट खरंच सगळेच मोठेच आहेत. आणि जेव्हा आम्ही सेट वरती राहायचो सगळे एकदम एक फॅमिली सारखं राहत होतो. आणि जर कोणाकडनं एखादी गोष्ट चुकली तर समजून सांगणं किंवा प्रेमाने सांगणं या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि प्रत्येक ऍक्टर कडनं एक शिकण्यासारखी गोष्ट होती. सोबत काम करायची मला एक्साइटमेंट तर होतीच, पण सगळ्यात मोठी गोष्ट की जेव्हा आपल्याकडे कोणती एखादी स्क्रिप्ट येते, आपण स्टोरी बघतो सगळ्यात आधी. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते डिरेक्शन किंवा डिरेक्टर. सो शिवानीला सरांचा मोठा पाठिंबा होता. सो त्यामुळे आमचं टेन्शनच नव्हतं. आणि तिलाही स्वतःलाही टेन्शन नसेल, ती खूप पॉझिटिव्हच होती पहिल्या दिवसापासूनच. सो आणि तिने खूप सुंदर केले, म्हणजे आमच्याकडनं करून घेतलंय. महिला दिनाच्या निमित्ताने हा फिल्म आम्ही 6 मार्चला घेऊन येतो आहे. तो सगळ्या महिलांना आणि त्या महिलांना घेऊन जाण्याची जबाबदारी पुरुषांची. ही फिल्म बघायला जा. कारण आज सामाजिक स्तरावर ज्या पातळीवर महिला आहेत हे सावित्री ज्योतिबांमुळेच शक्य झालेलं आहे. सो त्यांचे विचार, त्यांचा जीवनपट तुम्हाला माहितीच आहे. पण तो आजच्या पिढीला कसा जाणवून द्यायचा याचा प्रयत्न अजित सरांनी केलेला आहे. आणि आम्ही दोघांनी त्यांना साथ दिलेली आहे. तर हा फिल्म नक्की बघा 6 मार्चला चित्रपटगृहामध्ये. खूप 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 आग्रहाची विनंती. खरं तर आता स्त्री शिक्षण म्हणा किंवा मग स्त्री सशक्तीकरण म्हणा, तर खरं तर या चित्रपटातून आम्ही ते दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा ती आपल्या फक्त एकटी पुढे जात नाही, तर ती आपल्या आजूबाजूच्या लोकांना, समाजाला, आपल्या कुटुंबाला देखील पुढे घेऊन जाते. हे आम्ही दाखवायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. भिडेवाडा हा आमचा चित्रपट 6 मार्च पासून येतोय. हा आमचा विचार तुम्ही पुढे पोहोचवायला मदत करा. आणि मराठी चित्रपटांना, मराठी भाषेला आम्हाला तुमची गरज आहे, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि आमचा चित्रपट सर्वत्र पोहोचवायला मदत करा. खरं तर कोणत्याही कलाकारासोबत काम करताना मी कलाकारांसोबत काम करते असं वाटलं नाही. आम्ही सगळेजण एका फॅमिली सारखं बॉन्डिंग करून मजा मस्ती करतच सगळं पुढे नेलेलं आहे. त्याच्यामुळे कोणालाही मॅनेज करायची काही गरज पडली नाही खरं तर. आणि सोबतीला सर होतेच, त्यांचं मार्गदर्शन होतच, त्यांचा ओरडा होताच. त्याच्यामुळे काहीच अवघड नाही.
नाही, नेहा असेल, ऋतुराज असेल, मी म्हटलं ना तसं याच्यात जाती पलीकडची माणसं, तसं मला या सिनेमामुळं पैशा पलीकडचे आर्टिस्ट असा माझा एक खूप चांगला अनुभव आहे. वेळोवेळी या लोकांनी खूप मदत केली, कारण आम्ही थोडंसं अडचणीत असताना सगळेच तंत्रज्ञ कलावंत यांनी कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता मला खूप हे प्रोजेक्ट, कारण त्यांनाही असं वाटलं की हे खूप चांगलं प्रोजेक्ट, त्यांनी आपल्या सहकार्याने हे प्रोजेक्ट चांगलं होऊ शकतं. त्यामुळे सगळ्याच कलावंतांनी, तंत्रज्ञानाने मला खूप मदत केली. त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट माझं चांगल्या पद्धतीने पुरं होऊ शकलं. म्हणजे आम्ही कुठल्याही तांत्रिक दृष्ट्या याचं कॉम्प्रोमाइज न करता या लोकांनी वेळोवेळी मला म्हणजे तशा पद्धतीची मदत केल्यामुळं ते नवीन टॅगलाईन झाली की पैशा पलीकडची माणसं. नाहीतर आज इंडस्ट्रीत आपण बघतो की खूप व्यवहार आणि खूप पाळलं जातं, परंतु तसा मला त्याच्या उलटा अनुभव माझ्या सगळ्या कलावंतांनी, तंत्रज्ञांकडनं आणि कुठलाही हेवे दावे न करता, कुठलाही त्रास न देता मला सगळ्यांनी सहकार्य केलं. पण एकंदरीत हा मंडळवाडा जो विषय आहे तो थोडा गंभीर विषय, शिक्षणाचा विषय आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय काळजी बाळगली गेलेली आहे, त्याचा स्वतः सध्या विचार केला की मुळात सिनेमा आजच्या काळातला आहे. भिडेवाडा, सावित्रीबाई किंवा आमचे ज्योतिबा हे त्या माध्यमातून, आजच्या काळाच्या माध्यमातूनच आपण ते लोकांच्या समोर आणले. नमस्कार, मी अभिनय सावंत. याआधी तुम्ही मला अजित शिरोळे, माझे लाडके दिग्दर्शक, यांच्याच थापाड्या नावाच्या चित्रपटात पाहिलं होतं. मी आज इथे त्यांची जी आता पुढची फिल्म येते भिडेवाडा, 6 मार्च पासून त्याचा ट्रेलर पाहिला. मला ट्रेलर खूप इंटरेस्टिंग वाटला. इंटरेस्टिंग यासाठी की जाती पलीकडची माणसं ही जी टॅगलाईन आहे त्याचा काही अंश मला त्या ट्रेलरमध्ये दिसला. आणि इंटरेस्टिंगली ना त्यात फुलेंचा जो उल्लेख केलाय किंवा जे पात्र आपल्याला दिसलं स्क्रीनवर, त्याच्याबद्दल उत्सुकता लागली मला की ते नक्की काय असणार आहे. थ्रिलर एलिमेंट आहे फिल्म मध्ये, तो सुद्धा काय आहे ते मला सुद्धा थिएटरमध्ये जाऊन कळणार आहे 6 मार्च पासून. तर सर, तुम्हाला भिडेवाडासाठी आणि खास करून ही आमची छोटीशी ही थापाड्याच्या वेळेला सेटवर असायची. आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि आज हिला इथे दिग्दर्शकच्या रूपात पाहताना म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तर शिवानी, तुला सुद्धा खूप 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 शुभेच्छा. आणि तुम्ही सगळ्यांनी 6 मार्च पासून जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा.